प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सून महाराष्ट्रामध्ये अखेर सक्रिय। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी। हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पावसाच्या सरींमुळे हवामानामध्ये सुखद गारवा। विदर्भाला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपुरात वादळी पावसाची शक्यता। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताराला देखील पावसाचा येलो अलर्ट। पुढील 24 ते 48 तासात राज्यात पावसाचा जोर वाढणार। जालन्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 61 गावं, 32 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा। 96 टँकरच्या माध्यमातून 187 खेपा सुरू। पावसाअभावी गावं तहानलेली। केळीबाग नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली। आज दुपारी 1:15च्या सुमारास विधान भवनामध्ये बैठक। अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यामुळे केळीबागेचं मोठं नुकसान। पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस। काल शेतकरी कर्जमाफीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद। 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार। गोकुळगीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे यांना डिवचवणारे बॅनर। ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवरील आशय। ओमराजे निंबाळकर यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ। आणखी आठवडाभर पोलीस बंदोबस्त असणार। शिवसेनेतील प्रवेशानंतर राजकीय तणावामुळे पोलिसांची खबरदारी। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस गटनेतेपदाच्या वादाला नववळण। विभागीय आयुक्तांच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती। विजय वडेट्टीवारांसह राजेश अड्डर यांना तात्पुरता दिलासा। मुंबईमध्ये उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असणार। मवियाच्या सर्व आमदारांना तीनही नेते मार्गदर्शन करणार। होर्मुझ समुद्रधुनीतून भारताची 4वर एफडीएची कारवाई। 10 लाख रुपयांचा पिण्याच्या पाण्याचा साठा जप्त। आवश्यक परवानगी शिवाय व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस।